जयराम जगताप साहेब ब्रँच मॅनेजर कांगलगाव यांचं स्वागत सचिन जवळकर करते अशी त्यांना विनंती करतो। यानंतर साहेब ब्रँच मॅनेजर देवगावही यांचं स्वागत राजेशी व्हिडिओ करते अशी त्यांना विनंती करतो। त्यानंतर स्वागत करते आदरणीय गजाननजी भोपळे यांचं स्वागत विशालजी जोरकर करते अशी त्यांना विनंती करतो। खजिनदार यांचं स्वागत सचिन जोरकर करते अशी त्यांना विनंती करतो। आणि शेवटपर्यंत सुद्धा निरोगी आहोत। बघा एका अभिनव विशिष्ट पद्धतीच्या मंडळाचं स्वागत करतो आहोत। त्याचबरोबर गांगलगाव शाखेचे ब्रँच मॅनेजर आदरणीय श्री जयराम जगताप साहेब व त्यांचे सहकारी या सर्वांना मी विनंती करतो। सेवानिवृत्त झाले त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुरेशजी चौधरी हे सुद्धा विचारपीठावर येतील। माननीय जवळकर साहेब आणि सौ कमलताई जवळकर यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांच्या हस्ते आपलं लॉकेट तथा प्रमाणपत्र यांचा स्वीकार करावा। लॉकेट वर काढायला मोठं मोठं झालं का काय? आपण त्याला त्यांचं स्वागत करूया, त्यांना वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा देऊया आणि यांचं जीवन असंच सुखमय राहो, हास्यमय राहो। कारण आमचे जवळकर साहेब म्हणजे एनर्जी फुल आहे, त्यांची एनर्जी कधीच कमी होत नाही अशी त्यांना विनंती करतो। आणि जवळकर साहेबांवर प्रेम करणारी सर्व मंडळी त्यांना बुलढाणा जिल्ह्याचं भूषण शाल शून्यातून विश्व उभरता, शून्यातून विश्व उभरता खूप कष्ट से, शून्यातून विश्व उभरता खूप कष्ट साहिले। अरे 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 संसार तुझे रौद्र रूप पाहिले। अरे 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 संसारा तुझे रौद्र रूप पाहिले। शून्यातून विश्व उभरता खूप कष्ट साहिले। आपला तोडका मोडका संसार उभा करताना जवळकर साहेबांना अतिशय कष्ट पडले। सर्वांना मायेने हाताळत त्यांच्या काही समस्या असतील त्या सेवापूर्वी सोहळा साजरा होत आहे। तथा त्यांच्या सहधर्मचारिणी असतील, आदिवासी सोने असतील, गजाननजी सुरुचे असतील, आधी अंकुशजी भुरेकर असतील आणि सुधीर सोळंकी आणि सर्व मंडळी या ठिकाणी या सोहळ्यानिमित्त उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करत आहे। सरदार अमृताई जवळकर यांचं स्वागत करत आहे। थोडा स्वागताचा कार्यक्रम जरा गतीने घ्यावा अशी त्यांना विनंती करतो, कारण आपल्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे। हा वरवड मकालचे युवाई गोरगावचे अंजुरकर त्यात गौरवगाव हा गौरवगावचे अंजुरकर त्यांची युवाई त्यांचं स्वागत करत आहे। सोहळ्याचा हा आनंदाचा आणि एका भावनिकतेचा प्रसंग आहे। स्वागत हा आलेले आहे, त्यांच्या स्वागताचा साहेबांनी स्वीकार करावा, तसा त्यांनी स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो। आणि
या आता 9 वाजलेले अगदी 20 ते 25 मिनिटात सर्वांच्या मनोगत 2-2 वाक्य आला पण त्यांनी कधी असं म्हणजे असं जाणवलेलं नाही की आपला नवीन परिचय झाला म्हणून. साहेबांचं एकंदरीत समाजाप्रती असणारं प्रेम, सर्वांशी असणारा जिव्हाळा, हे गुण त्यांचे आपण सर्वांनी अंगीकारावेत अशाच प्रकारचे होते. म्हणजे आहेत साहेबांची आज जरी सेवापूर्ती झाली असली तरी आयुष्यात त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि समाजाची सेवा करण्याची ईश्वर त्यांच्या हातून सेवा करून घ्यावं अशी मी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. 1 वर्ष झाले मला नोटास आलेला. तर आमची राहण्यापासूनची व्यवस्था असो, स्टाफची पूर्ण किंवा ब्रँचमध्ये सगळ्या कस्टमरची ओळख असो, हे फक्त आणि फक्त आज महाराजांमुळेच होते. आणि आज महाराज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा आम्हाला खूप सहवास लाभला. त्यांचा या 1.5 वर्षामध्ये भरपूर काही शिकायला भेटलं. सर्वांवर प्रेम करा हा त्यांचा महत्त्वाचा संदेश असायचा. त्यामुळे आमचे सगळं स्टाफसुद्धा आम्ही सगळे कस्टमरवर आमच्या भरपूर प्रेम केलेलं आहे. आणि आज ते सेवानिवृत्त होत आहेत, त्यांना पण दुःख होत आहे, तसं आम्हाला पण मनातून दुःख होत आहे. तर महाराजांना समोरचं जे आयुष्य आहे ते निरोगी लाभो. त्यांच्या आमच्या मावशी यांना सुद्धा आयुष्य निरोगी लाभो. धन्यवाद. शिवरायांना मी नमन करतो. आज महाराजाबद्दल बोलायचं राहिलं तर मागच्या वर्षी महाराजांची ओळख झाली माझी आणि महाराजांनीच मला घर शोधून दिलं चिखलीमध्ये आणि प्रत्येक याच्यात महाराजांनी मदत केली. आणि आज महाराजचं रिटायरमेंटचं आम्हाला खूप दुःख होतं की आमचं एक साथी बँकेत रिटायर होत आहे. पण महाराजांनी बँकेसाठी खूप अविरत सेवा दिलेली आहे. आता असं मी पुढे म्हणतो की महाराजांनी आता कुटुंबात जास्त लक्ष द्यावं. आणि एक शेवटची लाईन म्हणतो ही, आयुष्याच्या प्रत्येक वळणात तुमच्या आयुष्यात आनंद यावा आणि या पुढचा प्रवास तुमचा सुखाचा आणि हसरा असावा असे बोलून महाराजांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. आणि मी ज्या दिवशी गांगलगाव ब्रँचला आलो त्या दिवशी पहिल्यांदा गजानन जवळकर साहेबांना भेटलो. जवळकर साहेबांना मी एकच वाक्य बोललो होतो, महाराज तुमचं आणि माझं त्या गांगलगावमधून एकदाच जाणं आहे. आम्ही दोघेही डेट लिहून ठेवली होती. महाराजला म्हटलं होतं 3 वर्षानंतर मी इथून जाईल आणि तुमचंही रिटायरमेंट आहे, आम्ही दोघंही सोबत जाऊ. फक्त अनावधाने काय झालं, 1 महिना आधीच माझं ट्रान्सफर झालं. महाराजांचा ज्यावेळेस मी गांगलगावला आलो चिखलीमध्ये, महाराजांचं मला एवढं सहकार्य होतं. पहिला 1 महिना म्हणजे जवळपास महाराज स्वतः माझ्यासाठी टिफिन घेऊन येत घरी. मला महाराज नको राहू द्या. नाही साहेब तुम्ही कुठे जेवणार, काय जेवणार, माझी राहायची सोय सगळी सोय सर्व प्रकारे सर्व महाराजांनी केलेलं होतं. तर मला त्या बाबतीत महाराजांचं फार कौतुक वाटतं. त्यांचे मानव तेवढे आभार मानतो करतो. त्यानंतर बँकेतही कर्मचाऱ्यांना सहकार्य म्हणा काही म्हणा. म्हणजे महाराजांना ब्रँचमधलं काम तेवढं नाही आवडायचं, पण बाहेरचं एखादं रिकव्हरीचं काम द्या किंवा एखाद्या कस्टमरला भेटायचं काम द्या किंवा काही सांगायचं ते सांगा. महाराज बरोबर निरोप देतो. तुम्ही काही काळजी पूर्ण करायची या सगळ्या गोष्टी करतो. हे जे त्यांचं सांगण्याचं आश्वासन असायचं त्याच्यातनं आमच्या अधिकारी लोकांना आम्हाला त्यातनं कुठंतरी एक धीर वाटायचं की नाही आपलं हे काम होणार आहे, आपण थोडं निश्चित राहा. त्यांचं करावं तेवढं कौतुक फार कमी आहे. एवढे 2 शब्द बोलतो. कोणत्याही कामामध्ये मदत करायला आणि कोणत्याही गोष्टीला अडचणी आल्या तर महाराज आम्हाला मदत करायची बोलतो. कामामध्ये कधी लोड आला, काही अडचणी आल्या, घरची झाली काही झाली, महाराज आम्हाला सांभाळून घ्यायचे. सगळं महत्त्वाचं म्हणजे आम्ही कोणतेही काम सांगितलं तर ते ऐकून घ्यायचे आणि करायचे आणि कस्टमरला सांभाळून घ्यायचे. हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण गर्दी आणि माझ्यासमोर की मला काम करायला अडचण द्यायची तेव्हा महाराज आणि भोगला आम्हाला मदत करायची भरपूर. आणि त्यांना आम्ही आता खूप मिस करू. कारण जुने व्यक्ती ग्रहण सांभाळायला पाहिजेत. कारण आम्ही नवीन जरा
काम करायला लोकांना भांडण करायला अवघड जाते ते आपण खूप काही दिसतो. आणि मी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा प्रतिनिधी आहे. तिथं काही नातेवाईक आहेत, काही समाज आहेत आणि तिथून खूप सेंटर ओके. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे जितके पण स्टाफ आहेत किंवा कर्मचारी आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. मी 6 महिन्यापूर्वी रिटायर झालो, पण या पूर्ण क्षेत्रात मी भरपूर काम केलेलं आहे. ब्रँच मॅनेजर म्हणून सुलतानपूर, जळगावही, डोंगर खंडाळा, बुलढाणाचं हे नव्हतं, म्हणजे ब्रँचवर नव्हतं, पाडळी म्हणजे घाटाच्या वरचे मॅक्सिमम ब्रँचेस मी कव्हर केलेले आहेत. माझ्या ओळखीचे आहेत, भरपूर लोक आहेत इथं. गव्हर्नर साहेबाबद्दल सांगायचं म्हणजे एक गोष्ट मग जाणवली की त्यांनी जिथं जॉईन केलं त्या ब्रँचचा स्टाफ आज त्यांच्या रिटायरमेंटला आलेला आहे. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी थँकफुल ऑन द बिहाफ ऑफ गव्हर्नर सर. कारण की जिथं माणसं जॉईनिंग केलं तिथला जर स्टाफ तुमच्या रिटायरमेंटला येतो म्हणजे तुम्ही किती चांगलं रिलेशन मेंटेन केलं. सो व्हेरी ॲप्रिशिएटिंग. गव्हर्नर साहेब मी कधी सोबत काम नाही केलं. मी 97ला सुलतानपूरला होतो, त्यामुळे जॉईनिंग घेतलं आहे. पण आम्ही त्यांना त्यांचं आडनाव माहीतच आहे. आम्ही त्यांना महाराष्ट्रातूनच ओळखतो. म्हणजे कुठं बँकेत चांगलं महाराष्ट्रानंतर दिली. आता काय झालं, कधी पण कोणी केलं बँकेत पहिला नाही केलं. मी तर 2-3 वेळा रिकव्हरीच्या कामानिमित्त केलं. जनरली काय असते, ब्रँच मॅनेजर हा कुठेतरी बाहेरून 2 वर्षासाठी आला असतो, आउट ऑफ स्टेट आलेला असतो. त्यांना इथल्या लोकलच्या लोकांचं माहीत नाही राहत. बाकी सगळे स्किल असतात त्याच्यातून रिकव्हरीचे, पण डायरेक्ट कस्टमरचं फरक आणि कस्टमर हा माणूस आहे हे सांगण्यासाठी कोणीतरी आम्हाला माणूस पाहिजे. आणि गव्हर्नर सर इथं असल्यामुळे त्यांनी कमी दाखवलेलं की हे करायचं. पण त्याच्यानंतर मग आमची प्रोसिजर सुरू होते. आम्हाला काय अडचण नाही, काय नाही, बरोबर आहे की महाराजांनी जे 40 वर्षाचा बँकेचा आपलं पूर्ण सहयोग केलेला आहे. मी महाराजांचे आभार मानतो. आणि महाराजांबद्दल सांगायचं झालं तर महाराज एनर्जेटिक मी जेव्हा महाराजांना प्रत्येक पाहिलं होतं 2015ला, तेव्हापासून मी महाराजांना ओळखतो. एखाद्या तरुण व्यक्तीलाही लागेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. एकदम एनर्जेटिक. हमेशा केव्हाही बघा तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हमेशा खुशी असते आणि केव्हाही मदत करण्यासाठी ते तयार असतात. तुम्ही केव्हाही फोन करा, महाराज खूप तयार. तर मला महाराजांची खूप मिळालेली आहे. तर मी महाराजांना पर्सनली धन्यवाद म्हणतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. भावनिक झाले आणि भावनिक झाल्यानंतर माणसाच्या उठातून शब्द बाहेर पडत नाही, ते फक्त मौन रूपाने व्यक्त होतात. तशा प्रकारची त्यांची अवस्था झाली. जीवाभावाचे संबंध आले की ह्या गोष्टी अशा जुळून असतात. तरी हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे, हा संपूर्ण कार्यक्रम RB मराठी संवाद या यूट्यूब चॅनलवर उद्याला आपण पाहू शकता. आणि पाहिल्यानंतर आपण कसं वागलो, कसं बोललो, कसा कार्यक्रम अनुभवला यासाठी या यूट्यूब चॅनलला आपण कृपया सबस्क्राईब करावं ही मी तुम्हाला विनंती करतो. असं संपादक राजेशजी बिडवे यांनी मला कळलेलं आहे, सांगितलं आहे. आपण सुद्धा सहकार्य केलं असावं. चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षक कर आणि तुझे गोड नाम मुखात थंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु, शंकर म्हणतो तथास्तु. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट होऊ दे, देवा यांची मुले टॉपला जाऊ दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गजानन गण गण गणात बोते.